तर पब्लिक तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि आज आपण घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी नवीन माहिती. आणि आज शेळीपालनाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. शेळीपालनातील आकडेमोड, कारण भरपूर यूट्यूबर शेळीपालनाविषयी व्हिडिओ बनवत असतात. जसं की 2 शेळ्यापासून 2 वर्षात 200 शेळ्या, 2 शेळ्यांपासून 100 शेळ्या, हे सर्व आकडेमोड आज आपण नक्कीच हे जाणून घेणार आहोत की यात तथ्य आहे की नुसतीच या भापक कथा आहेत. तर 2 शेळ्यांपासून 100 शेळ्या असणे ही एक थोडक्यात म्हणलं की एक भापक कथा आहे. आणि तुमच्या मनात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात शेळीपालन करायचं असेल तर त्यासाठी नेटनेटकं नियोजन पाहिजे. जसं की चारा व्यवस्थापन, शेळ्यांचे आजार, त्यांना वेळेवर लसीकरण, तसेच आरोग्यदायी वातावरण, लेंड्या, तसेच त्यांच्या मूत्राचं योग्य नियोजन, या गोष्टी ह्यात आवश्यक आहेत. तरच हे शेळीपालन यशस्वी होऊ शकते आणि तुम्ही एक यशस्वी शेळीपालक किंवा शेळीपालनामध्ये एक उत्कृष्ट मजल मारू शकता. नाहीतर ह्या सर्व निव्वळ भंपक कथा आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी ऐकत असताना थोडा लॉजिकचा बी व्यवस्थित अभ्यास करूनच ह्या क्षेत्रात उतरा. नाहीतर कोणतरी म्हणतंय की 2 शेळ्यापासून मी 2 वर्षात 500 शेळ्या केल्या, 300 शेळ्या केल्या, तर चुकीची माहिती आहे. कारण थोडा जरी अंदाज आपण बांधला तर 2 शेळ्यांनी समजा वर्षाला 2 4 पिल्ले घातली, 4 झाले 6, तर किती आकडा लई जाऊ शकतो? एक 20-30 पर्यंत जाऊ शकतो का? 200-300 या पण गोष्टी समजा त्यानं विकत जरी आणल्या 200 शेळ्या, तर तो त्यात टिकून आहे का? कमीत कमी त्याला 10 वर्षाचा 15 वर्षाचा अनुभव आहे का? 2 शेळ्यापासून समजा त्यानं 500 शेळ्या केल्या, 1000 शेळ्या केल्या, पण त्याचं ते योग्य नियोजन त्याच्या मागं किती आहे हे पण जाणणं महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्याकडं त्याचं काही नियोजन नाही आणि आपण जर असं म्हणायला गेलो की आपण शेळीपालन करू शकतो, तर ते चुकीचं ठरू शकतं. त्यामुळं ह्यात आकडेमोड करत असताना अभ्यास होणे गरजेचं आहे. कारण आमच्या काही मित्रांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगतो की शेळ्या घेतल्या, पत्र्याचं शेड मारलं, त्यांच्या लघवीला जायला जागा नाही, संडासला जायला जागा नाही, 200 शेळ्या आणल्या त्यांनी, 100 करडं आणलीत आणि त्यांच्या आजाराची वगैरे काही माहिती नाही. सगळी रोगराई पसरली, कमीत कमी 50-60 करडं दगवलीत, शेळ्या मेल्या. त्यामुळे हा नुकसानीचा सौदा आहे. त्यामुळे छोटी सुरुवात करा, 2 न सुरुवात करा. नक्कीच तुम्ही एक यशस्वी शेळीपालक होणार. त्याचा प्रॉपर अभ्यास करा. त्या शेळीची जात, तिला होणारे आजार, तिचं लसीकरण, तिचं मूत्र जायला तुमच्याकडे जागा आहे का, तिच्या लेंड्या तुमच्या इथे कमीत कमी 2-3 दिवसानं नाही तर आठवड्यानं त्या तुम्ही साफसफाई वगैरे करता का, हे नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे का. आणि पावसात तुम्हाला शेळ्यांना बांधण्यासाठी प्रॉपर शेड आहे का, शेड तुमचं चारी बाजूनं बंदिस्त आहे का, त्यात हवा वगैरे येत नाही. कारण उन्हाचं एक उन्हाला तुम्ही मोकळं कुठं बी बांधू शकता. एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान शेळ्या कुठं बी उघड्यावर बांधू शकता. पण पावसात, थंडीमध्ये आपल्या इकडं अतिशय वातावरण बेकार होऊन जातं. त्यामध्ये शेळ्या दगावतात, सर्दी होते, PPR होतो, निमोनिया होतो शेळ्यांना, ताप येतो, खोकला येतो शेळ्यांना. त्यामुळे शेळ्या खायप्यायचं सोडतात, दगावतात. असे एक ना हजारो लोक आहेत या शेळीपालनामध्ये की ज्यांनी मोठ्या दिमाखदारात शेळीपालन सुरू केलं, पण प्रॉपर गाईडलाईन नसल्यामुळे आणि त्याचा प्रॉपर अभ्यास नसल्यामुळे ते शेळीपालन नुकसानीमध्ये गेले.
हा माझा मला पण वैयक्तिक अनुभव आहे त्याचा. कारण आपली तर सुरुवात छोटी होती, पण छोटी सुरुवात करून त्याबद्दल अभ्यास करून तरच आणि 2-2ची शेळ्या पाळणे म्हणजे नॉट अ जोक. आत्ता सध्या मक्याचा रेट चालला आहे ₹30 किलो. बाकी वस्तू बी आज पेंड बी महाग झालेली आहे. बाकी वस्तू गहू बी आज राशनचं वगैरे भेटत नाही. ₹20 किलो भाव, ₹30 किलो भावनं राशनचं बी गहू भेटायला लागलेलं आहे. त्यामुळं त्यांना भरडची बी आवश्यकता आहे. त्यांना चाऱ्यासाठी तुम्हाला रान पाहिजे. तुमच्याकडे त्यासाठी ओला किंवा सुका कच्चा चारा पण अवेलेबल पाहिजे. आणि 200-300 शेळ्या म्हणलं की एकाचं काम नाही. त्यामध्ये तुम्हाला गाड्याचं बी नियोजन आलं. त्यात तुमचे किती पैसे जाणार ह्याचं पण तुमच्याकडे प्रॉपर नियोजन पाहिजे. वेगळं शेड म्हणलं तर त्याला लाईट आली, पाणी आलं, मॉर्टेलिटी मरणाचा त्यांचा खर्च आला. या सर्व गोष्टींचा अंदाज नक्कीच. ही आकडेमोड तुम्हाला दिसते तेवढी सोपी नाही. कारण 2 शेळ्याने 100 शेळ्या 200 शेळ्या बनवणे तेवढं सोपं काम राहिलेलं नाही. यूट्यूबच्या नादी लागून नाहीतर यूट्यूबरांच्या नादी लागून फक्त व्ह्यूजसाठी आणि लोकांनी जास्तीत जास्त हे करण्यासाठी एवढं सोपं गणित राहिलेलं नाही. आज आपली शेळीपालन करणारी लोक त्यांना विचारा 40-50 शेळ्या असल्या तरी त्यांच्या चाऱ्यासाठी त्यांना वन फिरावे लागते. ह्या असल्या एप्रिलच्या मे महिन्याच्या वेळी आमच्या पाटण तालुक्यामध्ये आज भरपूर आपले बांधव शेळ्या मेंढ्या घेऊन फिरत असतात. कारण चाऱ्याची कमी त्यांना जाणवत असते. त्यामुळे ते नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. आणि शेळी हा नक्कीच भरभराटी देणारा व्यवसाय आहे. तुम्ही 2 शेळ्याने जरी सुरुवात केली तरी तुमचं एक 5-6 एक 10-7 8-10 वर्षात तुम्ही 100-200 शेळ्यापर्यंत नक्कीच जाणार. कारण ह्याला नॅचरलीच ह्याला वाढीचा हे भेटले. पण कोण जर म्हणत असेल की बाबा 2 शेळ्यानं मी 2 वर्षात 200 शेळ्या केल्यात, 500 शेळ्या केल्यात, तर ते अवघड आहे. कारण एवढी सोपी आकडेमोड नाही ना ती. त्यामागचा खर्च, त्यामागचा वेळ हे जर तुम्ही सगळं जर बेरीज वजाबाकी जर केली तर तुमच्या हाताला काय येत नाही. हा शेळीपालन दिसतोय तेवढा सोपा विषय नाही ना. त्यामुळं थोडक्यात सुरुवात करा. तुमचा शेती वगैरे जर हे असेल तर त्याच्याचबरोबर जोडधंदा म्हणून शेळीपालन धरा. एकदमच एवढं मोठं धाडस करू नका 200-300 शेळ्या पाळायचं. कारण त्या दगावत्यात, परत नुकसान होतं, त्यामुळं भ्रमनिरास होतो. तर या गोष्टी नक्कीच तुम्हाला आवडतील. थँक्यू. आभार आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.